नमस्कार. लातूर लोकसभा निवडणुकीत लक्ष वेधून घेतोय रमेशजी बासरी. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या राजकारणाला खोट्या आश्वासनाला कंटाळून लातूरच्या उमेश कांबळे या जिगरबाज युवकांनी स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत लातूर लोकसभेच्या निवडणुकीत आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. अपक्ष उमेदवार उमेश यांना या निवडणुकीत बासरी हे चिन्ह मिळाले आहे. कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं हो सकता, जरा एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. कवी दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या ओळीत सत्यात उतरण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेला उमेश हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करीत आहे. लातूरच्या सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारा हा युवक लातूरच्या प्रश्नासाठी सतत जागरूक असतो. रेल्वे, पाणी, आरोग्य, शिक्षण, तळागाळातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतो. किंबहुना अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आपण सर्वांनी पाहिले आहे. कोरोना योद्धा म्हणून उमेशने केलेले उल्लेखनीय कार्य लातूरकर कधीही विसरू शकत नाही. स्वतः कोरोनाला हरवून कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आधार देण्याचे काम लातूरकरांच्या स्मरणात राहील. माझं लातूर, लव लातूर, जीव लातूर हा नारा देत रक्तदान चळवळ गतिमान केली. माझं लातूर परिवाराच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमाचे ते प्रमुख शिलेदार राहिले आहे. जिल्हा रुग्णालयासाठी झालेल्या ऐतिहासिक साखळी उपोषण आंदोलनात उमेशचा प्रश्न सहभाग प्रशासनाने लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला आहे. लातूर जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा विषय राहिलेला पाणी रेल्वे गेल्या तपापासून प्रलंबित राहिला आहे. लातूर जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा आणि अस्तित्वाचा विषय राहिलेला पाणी प्रश्न रेल्वे गेल्या तपापासून प्रलंबित राहिलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष देखील उदासीन असल्याने आपण आपली उमेदवारी कायम ठेवली असल्याचे उमेश यांनी केवळ आश्वासनं घ्यायची आणि वेळ मारून नेण्याचे राजकारण याला लातूरची जनता कंटाळली असून नागरिकांनी या निवडणुकीत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे भावनिक आवाहन केले आहे. एकीकडे प्रस्थापित राजकीय पक्षांचे उमेदवार त्यांचा डामडौल आर्थिक सुबकता आणि दुसरीकडे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला आर्थिक पाठबळ नसलेला सुशिक्षित युवक लढवय्या योद्धा राजकारणाच्या सारीपाटात कितपत यशस्वी ठरतो ते आगामी काळात स्पष्ट होईल.